पत्रकार परिषदेमध्ये प्रथमच लाईव्ह येतो. पाठीमागच्या काळामध्ये केस शहरामध्ये, केस तालुक्यामध्ये एक नौटंकी असं उपोषण या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्या उपोषणाचा संदर्भ असा होता 30/1 आणि 30/2 गायरान जमीन आणि त्या गायरान जमिनीमध्ये एक रमाई नगर नावाचं वस्ती वास्तव्यास बसलेले आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे भोळे भांबळे लोक वास्तव्यास आलेले आहेत आणि त्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विश्वासघात करून तहसील कार्यालयाच्या पुढे उपोषण थाटण्यात आलं आणि त्या उपोषणामध्ये या भोळ्या भांबड्या लोकांना असं आमिष देण्यात आलं की आम्ही तुमच्या नावे ही रमाईनगर जागा करून देणार आहोत. त्या आमिषापोटी हे लोक त्या उपोषणामध्ये हजेरी लावली. पण उपोषण बसल्या बरोबर बरेच लोकांचं मला असं म्हणण्यात आलं, खरा सर तुम्ही या उपोषणाला भेट दिली नाही, भेट द्यायला गेला नाही. पण मला ह्या उपोषण बसायच्या अगोदरच एक 2-3 दिवसांना अशी चाहूल लागली होती की हे उपोषण नाही तर उपोषणाच्या नावाखाली ही लुटमार आहे. कारण तशा काही गोष्टी आमच्याकडे ऐकायला मिळाल्या होत्या आणि अगदी तेच झालं. उपोषण चालू राहिलं, 2-3 दिवस उपोषणाचा आवाज आणला आणि ते उपोषण सोडण्यासाठी या देशाचं सर्वोच्च सभागृह आणि त्या सभागृहाचे सदस्य भेट द्यायला आले. मला असं वाटतंय एखाद्या लोकप्रतिनिधीनं आपण देशाचं लोकसभेचे सदस्य आहात, आपण कुणीकडे चाललो आणि कोणत्या विषयाला आपण समर्थन देत आहोत हे थोडस तपासायला पाहिजे. पण असं काही न होता एक कार्यकर्ता हा माझा हाडामासाचा आहे. तो कार्यकर्ता म्हणजे या केस शहरातला माजी नगरसेवक, त्याला कपिल मस्के असं म्हणतात आणि बजरंग सोनवणे यांचा हा एकदम निकटवर्तीय कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याची बाजू घेऊन त्या कार्यकर्त्याचा सन्मान करून या उपोषणाला वेळ काढून भेट देण्यात आली. भेट दिल्यानंतर नको ते प्रशासनाला वेठीस धरण्यात आलं आणि नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की समोरच्या पार्टीला ज्यांच्या विरोधामध्ये उपोषण केलं त्या लोकांना यांनी 25 गुंठे जमीन मला दे, नाहीतर मी तुझ्या विरोधात उपोषण करणार आहे, अशा प्रकारचं म्हणजे निदर्शनास आलं. मग हे असे भूखंड तुम्हाला हडप करण्यासाठी तुम्ही समाजाचा गैरवापर करत आहात का, असा मला एक प्रश्न आहे. या भोळ्या बावड्या समाजाला न्याय देतो म्हणून जर तुम्ही त्यांचा विश्वासघात करत असाल तो तुम्हाला स्वयंघोषित नेता म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही. मला एक आठवतंय, हेच कपिल मस्के ज्यावेळेस आताचे खासदार आणि बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी येडेश्वरी कारखान्यावर आले, त्यावेळेस मी त्या मंचावर उपस्थित होतो.
बोलत असताना हेच कपिल मस्के नगरसेवक काय म्हणले, बाप्पा ह्या दलित चळवळीतल्या नेत्याने समाजाचं वाटोळ केलं, हे डबडे पुढारी झालेले आहेत, हे दलित चळवळीतले नेते डबडे झालेले आहेत. त्या काळापासून आजपर्यंत माझ्यामध्ये ते डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं आहे. अरे ज्यांनी स्वतःचं आयुष्य या समाजाला न्याय देण्यासाठी, या दलितांना न्याय देण्यासाठी खर्च केलं, ते बाबुराव पुरभरे असतील, पप्पूजी कांदे साहेब असतील, संदीपानदादा हजारे असतील, या लोकांनी आपलं आयुष्य समाजाच्या प्रश्नावर, समाजाला न्याय देण्यासाठी खर्च केलं. आणि त्या लोकांना आपण डबडे पुढारी म्हणतो. कितपत योग्य वाटतं आपल्या जीवाला? ज्यांनी असे शब्द काढले त्यांनी तर आयुष्यभर पाटील पांड्याचीच गुलामगिरी केली. त्यांना दलित चळवळीचा गंध सुद्धा नसेल असं मला वाटतंय. आज कोणाच तरी अँगल घेऊन, राजकीय अँगल घेऊन नगरसेवक व्हायचं, मी आता केस शहराचा नेता म्हणून वागायचं, हे कुठलं तरी देशमुखाचं, पाटील पांड्याचं अँगल घेऊन हे सर्व समाजामध्ये दाखवायचं. इकडे समाजाचे सौदे करायचे आणि मी एक नेता समाजाचा म्हणून दाखवायचं. हे जास्त काळ टिकत नाही आणि हे आत्ताच म्हणजे पाहायला मिळालं. शहराचं नेतृत्व करत करत मी आता तालुक्याचं नेतृत्व करणार आहे, ही भाषा ही समाजामध्ये करत राहायची. समाजाचं नेतृत्व करायला त्याला स्वतः वाहून घ्यावं लागतं, त्याग करावा लागतो आणि त्या त्यागामधून हा समाजाचा नेता बनतो. तसं काही नसताना सुद्धा तुम्ही चार गोष्टी दिशाभूल करण्याच्या लोकांना सांगून तुम्ही तुमची पोळी भाजण्याचं काम आजपर्यंत केलं. समाजाला न्याय द्यायचा असेल तर या 2-4 दिवसापूर्वी पाठीमागे एक पारधी समाजाचं जवळचं उपोषण उभं राहिलं होतं. त्या उपोषणामध्ये आम्ही त्या उपोषणाच्या शेवट खोलपर्यंत गेलो. समाजाची मागणी काय आहे? त्या समाजाला 20 गुंठे जागा राहण्यासाठी पाहिजे होती. सौर ऊर्जा कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचं ते घर उठवत होते. 40 वर्षापासून हे लोक त्या वास्तव्यास होते त्या गावामध्ये. ते त्यांचे घर उद्ध्वस्त करीत होते, त्यांच्या स्मशानभूम्या उद्ध्वस्त करीत होते. आम्ही कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा न करता, नाहीतर त्यांना 20 गुंठे द्यायचे आणि आम्हाला बी त्याच्यात 2 गुंठे द्या म्हणलं असतं तर आमच्यात तुमच्यात काय फरक राहिला असता? समाज सेवा ही कशी करावी लागती ती ह्या कालच्या जोडबनचे पारधी समाजाचं उपोषण आणि त्या उपोषणाला मिळालेला न्याय आम्ही त्यांना ते 20 गुंठे जागा राहण्यासाठी आणि स्मशानभूमीसाठी 2 गुंठे जागा मिळवून दिली. हे समाजसेवा म्हणतात. लोकांच्या नावावर, गोरगरिबांच्या नावावर भूखंड मागायचे आणि मी नेता म्हणून समाजामध्ये वावरायचं. नेता कोण होऊ शकतो? त्याला समाजाला न्याय द्यावा लागतं, कार्यच करावं लागतं. माझी एक विनंती आहे, या सध्याचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांना माझी विनंती आहे, तुम्ही अशा कार्यकर्त्यांना जवळ घेऊन स्वतःची पच्ची करून घेऊ नका. कारण तुमचं काम चांगलं आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीनं आज देशामध्ये बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून गेला आहात. आणि असे काही लोक जे गोरगरिबाच्या मुंड्या मोडतात, गोरगरिबाच्या नावाखाली भूखंड लादण्याचा प्रयत्न करतात आणि ते तुमचे कार्यकर्ते म्हणून वावरतात,
तुम्ही यांना वेळीच आवर घालावा. मला एक प्रश्न पडतो, एवढा मोठं यांच्यावर ब्लेम लागला असताना तुम्ही यांना जवळ ठेवणार आहात का, हे सुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कारण बऱ्याचशा काही गोष्टी, अशा गोष्टीचा आपल्या सुद्धा चांगल्या कार्यावर परिणाम होत असतो. मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की अशा लोकांना थोडं दूर ठेवलं तर खूप चांगलं होईल. आणि समाजाला सुद्धा माझी एक विनंती आहे, आपला नेता ठरवत असताना तो नेता कोणत्या क्वालिटीचा आहे, त्या नेत्याचं कार्य काय आहे, तो नेता करतो काय, हे थोडं तपासून त्याला जवळ करण्याचं काम करा. आज या पत्रकार परिषदेमध्ये बहुजन दलित समाजाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत, या स्वयंघोषित पुढाऱ्याला माझी विनंती आहे की या समाजाला, या दिनदुबळ्या समाजाला फसवू नका आणि या समाजाच्या नावावर कुणाची लुटमार करू नका. न्याय देता येत असेल तर द्या, नसल देता येत तर घरी बसा, एवढं या पत्रकार परिषदेमध्ये सांगू इच्छितो. या प्रकरणावर आपण काही खासदार भेटून काही चर्चा काय करणार आहात? आज या पत्रकार परिषदेच्या नंतर की जे खासदार साहेबांच्या जवळ अशा काही वृत्तीची माणसं आहेत, या माणसांना थोडं आपल्या पद्धतीनं दूर ठेवा, अशी विनंती आम्ही खासदार साहेबांना भेटून करणार. या संदर्भात जे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाले, त्याच्या बाबतीत बोलताना काय म्हणणार? ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्याची सर्व सत्यता सिद्ध झाल्यानंतर हे कृत्य करणाऱ्या माणसावर गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही मागणी. ती ऑडिओ क्लिप जी आहे तर ती तोडून मोडून बनवल्याची अशी चर्चा बाहेर सुरू आहे. आपलं यावर काय मत आहे? नाही, हे ऑडिओ क्लिप ही फेस टू फेस आहे आणि अगदी पुराव्यानिशी आहे असं आमचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सिद्ध केलेलं आहे. असेल तर दाखवा, एकदा तुमच्याकडे असेल तर दाखवा. क्लिप आहे ना, क्लिप आहे, क्लिप दाखवू तुम्हाला. क्लिप आहे, तुम्हाला सादर केली जाईल. पण या ठिकाणी समाजाला माझी, या केस शहरातील दलित बांधवांना, बहुजनांना माझी विनंती आहे, या ठिकाणी न्याय देण्यासाठी केस शहरामध्ये एक नवीन नेतृत्व तयार झालेले आहे. अशोक गायकवाड असतील, लखन हजारे असतील, रोहित कसबे असतील, शरद दिवार असतील, हे रात्री अहोरात्री लोकांच्या प्रश्नासाठी झटत आहेत आणि त्यांनीच हा प्रकार निदर्शनास आणून दिलेला आहे, बाहेर काढलेला आहे. जर कुणाच्या काही समस्या असतील तर त्यांना आपण त्यांच्या समोर मांडायला पाहिजे, हे आपल्याला मी सूचना करतो. या प्रकरणी आपल्या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण लढा कसा उभा करणार? आज पत्रकार परिषद घेऊन हे आम्ही आमच्या मागणी आहे किंवा ह्या गोष्टीचं म्हणजे हे व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी आणि ते दोषी जर ठरले तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर समजा या गोष्टीला
न्याय मिळाला नाही तर आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मी एक मराठवाडा संघटक म्हणून याच्यानंतरचे पुढचे पाऊल अगदी वेगळ्या पद्धतीने आणि उग्र पद्धतीने उचलू.